हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9, भाग 22. साक्षात्काराचा क्षण. अंतर्ज्ञान निर्माण करणं शक्य आहे का? जेव्हा एखाद्याने एका विषयात भरपूर गहन विचारमंथन केलं आहे, तटस्थपणे विश्रांती घेऊन, तेव्हा अचानक काहीतरी प्रगट होतं. नवीन कल्पना किंवा नवीन संबंध. हा आहे साक्षात्काराचा क्षण. अंतर्ज्ञान म्हणजे आत्मसात केलेले ज्ञान. जेव्हा बुद्धी ज्ञान आत्मसात करते, ते अंतर्ज्ञानाच्या रूपात प्रगटते. वरवर बघितलं की असं वाटतं विचारांशिवाय निष्कर्ष निघाला आहे. एखादा स्पष्टपणे सांगू शकत नाही की त्याला असं का वाटतंय. जाणीवपूर्वक विचारांशिवाय कल्पना सुचते. पण तरीही जेव्हा कल्पना मनात येतात, ते सर्व अंतर्ज्ञान नसतं. पुष्कळ गोष्टी चुकून गृहीत धरल्या जातात अंतर्ज्ञान म्हणून, कारण त्या झटकन मनात आलेल्या असतात. लहरीपणा, सवयी, आशा, पूर्वग्रह हे सर्व अंतर्ज्ञानाच्या वेशात येतात. परंतु या सर्व मनाच्या कल्पना निरर्थक असतात. हे कसं कळावं की अंतर्ज्ञान आहे की लहर आहे? अंतर्ज्ञान हा ज्ञानावर मनन केल्याचा परिणाम असतो. एखादा तपासू शकतो की अंतर्ज्ञानाची शक्यता आहे का? आपण त्या विषयावर पुरेसा वेळ व्यतीत केला आहे का? त्या विषयावर काम केलं आहे का? डॉक्टरला रुग्णाच्या आजाराविषयी अंतर्ज्ञान असू शकेल. डिटेक्टिव्हला केसबद्दल, आईला तिच्या बाळाबद्दल किंवा टीकाकाराला कलाकाराविषयी. या सर्व परिस्थितीत एखादा त्या प्रांतात दीर्घकाळ असेल आणि त्याच्या बुद्धीने अजाणतेपणे बरीच माहिती जमा केली असेल. अशा परिस्थितीत बुद्धी स्पॉट जजमेंट देते. जसं माणूस स्वतःच्या घरात अंधारात सहजपणे फिरू शकतो, पण दुसऱ्याच्या घरात फिरताना तडाखा बसतो, तसंच ज्या प्रांतात त्याने मनाने भ्रमण केले आहे, त्यात तो सहजगत्या वावरू शकतो.